लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा लाडक्या ताईंनो तुम्हाला पुढचा 6वा हप्ता किती रुपये भेटणार आहे, 1500 भेटणार आहे, 2100 भेटणार आहे आणि कोणत्या कोणत्या ताईंना भेटणार आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की लक्षात ठेवा सर्व ताईंना पैसे भेटणार नाहीत। तुम्हाला मी वारंवार सांगत असतो, ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्याच मी तुम्हाला सांगत असतो। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो ज्या गोष्टी तुम्हाला मी आता सांगणार आहे काळजीपूर्वक बघायच्या आहेत। या तारखेला तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत आणि लक्षात घ्या 6वा टप्पा हा 1500 रुपयेच भेटणार आहे। बऱ्याच ताईंचा एक गैरसमज झाला होता की सरकारने आम्हाला सांगितलंय 2100 रुपये तुम्हाला वाढवून देणार आहेत, 2100 रुपये भेटणार आहेत। तर लक्षात घ्या मागच्या व्हिडिओत देखील मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला 2100 रुपये कधी भेटणार आहेत, आज पण तुम्हाला सांगणार आहे आणि ते पण एकदम पुराव्यासहित दाखवणार आहे तुम्हाला 2100 रुपये कधी भेटणार आहेत आणि 1500 रुपये 6वा हप्ता कधी भेटणार आहे या सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो तुम्हाला 2100 रुपये हवेत का, कोणत्या कोणत्या ताईला 2100 हवेत, कोणत्या ताईला 1500 रुपये हवेत, एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं आहे। लाडक्या बहिणींना या तारखेला जमा होणार आहेत 2100 रुपये। या ठिकाणी बातमी तुम्हाला दाखवत आहे ॲग्रोवनची, ॲग्रोवन न्यूजपेपरची बातमी दाखवत आहे। या ठिकाणी जी बातमी खरी असते सत्य असते त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। काही जरी अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे। ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात न्यूजपेपरला येतात टीव्ही मध्ये येतात त्याच तुम्हाला मी गोष्टी सांगत असतो। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो उद्या 5 डिसेंबर असणार आहे। 5 डिसेंबरला या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची शपथ होणार आहे आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळ देखील स्थापन होणार आहे आणि मंत्रिमंडळ स्थापन झालं की कॅबिनेट मध्ये या ठिकाणी मोठ्या स्वरूपाची या ठिकाणी घोषणा होणार आहे आणि तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे। त्याच्यामुळे काळजी करू नका, येणाऱ्या 2 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे तर येणार नाहीत पण तुमच्या ह्या 2 दिवसामध्ये पैसे कधी येणार आहेत ही तारीख या ठिकाणी जाहीर होणार आहे। त्याच्यामुळे लक्षात घ्या आणि तुम्हाला 1500 रुपये भेटणार आहेत। लक्षात घ्या येणारा 6वा हप्ता हा तुम्हाला 1500 रुपयेच असणार आहे। मी बऱ्याच दिवसापासून सांगतोय, लक्षात घ्या। कोणी जर तुम्हाला म्हणत असेल तुम्हाला 2100 भेटतील, नाही, जोपर्यंत बजेट पुढच्या वर्षीचं बजेट होत नाही तोपर्यंत तुम्हाला भेटणार नाहीत। तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं, बऱ्याच दिवसापासून सांगत आहे आणि न्यूजपेपरला पण आता बातमी आलेली आहे, तारीख देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो योजना, लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना 2100 रुपये एप्रिल पासून मिळण्याची शक्यता आहे। तुम्हाला लक्षात घ्या, तुम्हाला मी देखील सांगितलं होतं की बजेट जोपर्यंत पुढच्या 12 महिन्याचं समजत नाही तोपर्यंत तुम्हाला वाढीव भेटणार नाही। सरकारने फक्त घोषणा केली होती की जर आमचं सरकार आलं तर आम्ही पैसे वाढवून देऊ, पण त्यांनी डेट सांगितली होती की लगेच आम्ही याच डिसेंबर महिन्यापासून घेणार आहोत किंवा डिसेंबर महिन्यापासून घेणार आहोत। तर लक्षात घ्या पुढचं बजेट मांडल्यानंतर त्या ठिकाणी काय होत असते, तुम्हाला पैशाची मंजुरी भेटत असते, तुमच्या योजनेला मंजुरी भेटत असते। तर त्यांना योजनेमध्ये जर वाढ करायची असेल तर अगोदर मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी लागते। मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर तो प्रस्ताव या ठिकाणी मांडावा लागतो आणि बजेटमध्ये मांडावं लागतं आणि बजेट पूर्ण झालं तरच, म्हणजे बजेटमध्ये बसलं तरच तुम्हाला या ठिकाणी पुढचे पैसे मिळत असतात। तर लक्षात घ्या तुम्हाला बजेट आल्याशिवाय 2100 रुपये भेटणार नाहीत। तर बऱ्याच ताईंचे तर प्रश्न आले असतील की सर मग आम्हाला 2100 रुपये भेटणार नाही, ठीक आहे, आम्हाला 1500 रुपये भेटणार का नाही? यस, 100% तुम्हाला 1500 रुपये भेटणार आहेत, कारण की 12 महिन्याचे पैसे मागच्या जुलै महिन्यापासून पुढच्या जुलै 2025 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला 1500 रुपये देण्याचे या ठिकाणी प्रस्ताव मंजुरी भेटलेली आहे। त्याच्यामुळे 1500 तुम्हाला 100% भेटणार म्हणजे भेटणार। लक्षात घ्या कोणत्या कोणत्या ताईला 1500 रुपये हवेत एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आता तुम्ही 2100 रुपये आताच तुम्ही अट्टाहास घेऊन बसू नका किंवा डोक्यात असं पकडून ठेवू नका की मला 2100 भेटणार आहेत। लक्षात ठेवा तुम्हाला आता 1500 रुपये भेटणार आहेत। 2100 रुपये आताच भेटणार नाहीत, एप्रिल महिन्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी मंजूर होणार। मंजूर झाल्यानंतर एप्रिल मे
किंवा जून पासून तुम्हाला या ठिकाणी 2100 रुपये भेटणार। ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो। लाडक्या ताईंनो, तर कोणत्या कोणत्या ताईंना आतापर्यंत किती हप्ते भेटलेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय, कारण की पुढची एक बातमी खूप महत्वाची आहे। सरकार अर्ज तपासणी अपात्र महिलांना डिच्चू देणार असल्याची चर्चा आहे। बघा लाडक्या ताईंनो, तुम्हाला अशा काही कंडिशन आहेत, त्या कंडिशन जर मध्ये तुम्ही बसला नाहीत तर तुम्हाला डिच्चू भेटणार आहे। 50% ताई, जवळजवळ 2,30,00,000 फॉर्म या ठिकाणी मंजूर झाले होते। पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये, तिसऱ्या टप्प्यामध्ये, चौथ्या टप्प्यामध्ये, 5व्या टप्प्यामध्ये म्हणू शकतो, पण 6व्या टप्प्यामध्ये आता तुमचे 50% फॉर्म म्हणजे जवळजवळ 2,40,00,000 फॉर्म पैकी आता त्यातले समजा एक एक्झाम्पल घ्या, 1,40,40,00,000 म्हणजे जवळजवळ 1.5 कोटी, बरोबर 1 कोटी आपण पकडून चला, 1,20,00,000 ताईपर्यंतच आता पैसे या ठिकाणी भेटणार आहेत। 1,20,00,000 ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। बाकीच्या ताईंना या ठिकाणी काय केलं जाणार आहे, डिच्चू दिला जाणार आहे। अॅग्रो वनची ही बातमी आहे, डिच्चू देणार आहेत म्हणजे 50% ताईंना पैसे या ठिकाणी मिळणार नाहीत, योजनेमधून बाद केलं जाणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्हाला मी दररोज सांगत असतो की वारंवार सांगत असतो की तुमचं स्टेटस, फॉर्मचं स्टेटस चेक करत राहा। नारी शक्ती ऍप ज्या ताईंनी वापरला असेल ते नारी शक्ती ऍप काही काळासाठी बंद करून टाकलेलं त्यांनी, ज्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोण कोण नारी शक्ती ऍपवर फॉर्म भरलाय आणि कोणी कोणी वेबसाईटवर फॉर्म भरलाय एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। नारी शक्ती ऍप तुमच्याकडे जर तुम्ही फॉर्म भरला असेल त्या ताईंनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आणि ज्या ताईंनी वेबसाईटवर फॉर्म भरलेला आहे, या ठिकाणी वेबसाईटवर ज्यांनी फॉर्म भरलाय, पोर्टलवर ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कारण की लक्षात घ्या, तुम्ही स्टेटस दररोज चेक केलं आणि जर तुम्हाला या ठिकाणी रिजेक्टेड म्हणून आलं तर तुम्हाला पैसे भेटणार नाही। त्याच्यामुळे रिजेक्ट आलंय का पेंडिंग आलंय का या ठिकाणी अप्रूव्ड झालंय, सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायचंय। लक्षात घ्या, या ठिकाणी डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्हल आलं होतं, विलेज लेवलला पेंडिंग होतं। निवडणुका असल्यामुळे सगळ्यांना पैसे देऊन टाकले होते, पेंडिंग जरी असलं तरी पैसे देऊन टाकले होते, कारण की त्यावेळेस वेळ कमी होता। पण आता सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होणार आहेत। तुमचे सोडा, तुमच्या पतीचे देखील या ठिकाणी घरात कुणी जर करता करवता असेल तर त्याचे देखील आयकर मध्ये किती इन्कम आहे त्या सगळ्या गोष्टी चेक होणार आहेत। तुमचं आधार कार्ड लिंक आहे तुमच्या पतीसोबत, तुमच्या भावासोबत, तुमच्या वडिलांसोबत, त्या सगळ्यांचं चेक होणार आहे। घरामध्ये किती 2.5 लाख येतात का जास्त येतात हे सगळं चेक होणार आहे, आणि त्याच्यानुसार 50% ताई बाद केले जाणार आहेत आणि 50% ताईला त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत। तर कोणत्या कोणत्या ताईला बाद व्हायचे आणि कोणत्या कोणत्या ताईला पैसे भेटावेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। जर तुम्हाला बाद व्हायचं नसेल तर मी ज्या गोष्टी सांगत असतो त्या व्यवस्थित चेक करत राहा। लाडका दादा तुमच्यासाठी दररोज मार्गदर्शन करत आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत आहे। त्याच्यामुळे कोणत्या कोणत्या ताईला 6वा हप्ता पाहिजे आणि ही योजना अशीच कायमस्वरूपी चालू ठेवायची पुढच्या 5 वर्षासाठी, त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगा। लाडक्या ताईंनो, 1,500 रुपये तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार, आणि 2100 रुपये तुम्हाला या ठिकाणी बजेट नंतर, अर्थसंकल्प पुढचा मांडल्यानंतर तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत। ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो। तर कोणत्या कोणत्या ताईला 1,500 रुपये हवेत पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। लाडक्या ताई एवढ्या साऱ्या लाईव्ह आहेत, सर्वांनी पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही फॉर्म नारी शक्तीवर भरला होता का पोर्टलवर भरला होता। दुसरी गोष्ट सांगायचंय ते म्हणजे तुम्हाला 1,500 रुपये हवेत का नाही नकोत, एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय, व्हिडिओला पटपट लाईक करायचंय। लाईक केलं की 100% पैसे भेटणार आहेत, कारण की मी दादा तुम्हाला मदत करत राहणार आहे, तुमचे मार्गदर्शन तुम्हाला करत राहणार आहे, तुमच्या अडचणी काय आल्या तर सोडवत राहणार। त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायचंय। चला भेटूया संध्याकाळी 7 वाजता, तुमच्या प्रश्नाची उत्तर मी संध्याकाळी 7 वाजता देणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।